नमस्कार. आज आपण बघायचं आहे की काय ड्रॉबॅक्स आहेत सी फंक्शन मुळे काय प्रॉब्लेम आपल्याला येतात आणि त्यासाठी मग काय सोल्युशन आहे. म्हणजे आपण इथं असं म्हणतोय की कॉल बाय व्हॅल्यू अँड कॉल बाय रेफरन्स आर टू टाइप्स ऑफ कॉलिंग ऑफ फंक्शन्स, युजर डिफाईन फंक्शन्स इन सी. पण मग ते काय प्रॉब्लेम्स आहेत, कशामुळं, म्हणजे कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स हे घेत असताना रेफरन्स का काढावं लागलं त्यांना कॉल बाय रेफरन्स, म्हणजे कॉल बाय व्हॅल्यू मध्ये काय काम होत नाहीये, काय ड्रॉबॅक आहे ते आपण बघूया. आता हा एक प्रोग्राम आपण इथं घेतलाय की दोन व्हॅल्यूज आम्हाला फंक्शन मध्ये पाठवायचे आहेत मेन मधून आणि त्यांची व्हॅल्यू इंटरचेंज करायची. दॅट मीन्स स्वॅप देअर व्हॅल्यूज अँड प्रिंट इट. ओके, आता बघूया आपण काय केलंय. तर एक स्वॅपचं फंक्शन लिहिलं. आता मूळ असं आहे की प्रॉब्लेम असा आहे की ते स्वॅप केलेल्या व्हॅल्यूज मेन मध्ये परत प्रिंट करायचे, पण दॅट नॉट पॉसिबल विथ कॉल बाय व्हॅल्यू. का ते बघणार आहे. तर आपण इथं काय केलं, एक स्वॅपचं फंक्शन घेतलंय, त्याच्यामध्ये दोन व्हॅल्यूज आम्हाला पाठवायचे आहेत. म्हणजे मेन मधून दोन इंटिजर व्हॅल्यूज आम्ही पाठवणार आहे फंक्शन मध्ये आणि तिकडे त्यांची व्हॅल्यू इंटरचेंज करणार आहे. ठीक आहे, मग इथं मी दोन व्हेरिएबल घेतले, एंटर टू नंबर्स ए बी. आपण असे व्हेरिएबल घेऊन त्याच्यामध्ये व्हॅल्यूज कीबोर्ड वरून स्कॅन करतोय असं आपण म्हणतोय. ओके, तर सपोज वी ऍक्सेप्ट द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी. हे रॅम मध्ये ए आणि बी आहे. दोन व्हॅल्यूज आहेत रॅम मध्ये. दोन व्हॅल्यूज आपण स्टोअर केल्या. समजा इथं मी 5 व्हॅल्यू स्टोअर केली. इथं स्कॅनरच्या द्वारे आपण कीबोर्ड वरून एंटर करून घेतल्या व्हॅल्यूज. पहिली व्हॅल्यू 5 इथं घेतली, दुसरी इथं 7 आहे. अशा व्हॅल्यूज आपण एंटर करून घेतल्या. ओके, त्या व्हॅल्यूज आम्ही स्वॅप फंक्शन मध्ये पाठवतोय. म्हणजे कॉल बाय व्हॅल्यू फंक्शन टाईपनं आपण कॉल केलं. म्हणजे इथं एबीच्या व्हॅल्यूज फक्त इथं फंक्शन मध्ये पास होतात. ओके, म्हणजे काय होणार आहे, ए बरोबर 5 इकडे पास होणार, हे एक्स आणि वाय मध्ये स्टोअर होणार. बघा इथं एक्स एक तयार झालाय, वाय एक तयार झालाय आणि केक इथं आपण तयार केलाय, केक तयार झाला. तर 3 व्हेरिएबल्स इथं तयार आहेत. ओके, आपण काय केलं, इथं 5 आणि 7 हे फक्त इकडे ट्रान्सफर केले. म्हणजे एक्स बरोबर रिस्पेक्टिव्हली इथं स्टोअर होतात, ऑटोमॅटिकली 5 आणि 7 स्टोअर झाले. ओके, आपला क्वेश्चन काय की स्वॅप करायचे, म्हणजे ही व्हॅल्यू इकडे घ्यायची, ही व्हॅल्यू इकडे घ्यायची, स्वॅप करायची. ओके, म्हणून मी मग इथं स्वॅपचा एक प्रोग्राम लिहिलाय. एक थर्ड व्हेरिएबल आहे, त्या थर्ड व्हेरिएबल मध्ये एक्स ची व्हॅल्यू स्टोअर केली. म्हणजे हे के इज इक्वल टू एक्स, एक्स ची व्हॅल्यू मी इथं के मध्ये स्टोअर केली, 5 इकडे के मध्ये स्टोअर झालं. ठीक आहे, त्यानंतर काय केलं, एक्स बरोबर वाय, एक्स मध्ये वाय ची व्हॅल्यू स्टोअर केली. म्हणजे हे 5 एक्स मधनं रिमूव्ह होणार आणि इथं 7 स्टोअर होईल. ओके, अगेन वाय इज इक्वल टू के, म्हणजे वाय मध्ये इथलं आपण हे ची व्हॅल्यू तात्पुरती बाजूला ठेवली ना, इथं वाय मध्ये स्टोअर केली, इथं 5 स्टोअर केली. ओके, म्हणजे इथं आम्ही काय केलं, व्हॅल्यूज स्वॅप केलेले. आता बघा, या व्हॅल्यू स्वॅप केलेल्या आम्ही प्रिंट केल्या. एक्स इज इक्वल टू, आम्हाला आउटपुटला काय मिळालं, एक्स इज इक्वल टू 7 अँड वाय इज इक्वल टू 5. हे स्वॅप केलेल्या व्हॅल्यूज मिळाल्या मला. पण मग जर मी इथं या फंक्शन संपलं, इकडे परत आलो. ठीक आहे, या स्वॅप फंक्शन नंतर परत प्रिंट आहे व्हॅल्यू ऑफ ए आणि व्हॅल्यू ऑफ बी. त्या मात्र तशाच आहेत. म्हणजे मला त्याच्यानंतर ए बरोबर 5 आणि बी इज इक्वल टू 7. म्हणजे मेन मधल्या ए बी ची व्हॅल्यू मात्र स्वॅप झालेली नाहीये. का झालेली नाहीये, आम्ही इकडे स्वॅप केली, ह्या व्हॅल्यू एक्स वाय च्या स्वॅप झाल्या. ठीक आहे, ए बी आमची ओरिजिनल आहेत तसेच आहेत, कारण हे लोकल व्हेरिएबल आहेत. मेन इथं डिक्लेरेशन पासून या क्लोजिंग ब्रॅकेट पर्यंत हे एबीज वापरता येतात. याचा स्कोप एवढाच आहे, याच्या बाहेर वापरता येत नाही. म्हणजे याच्यातल्या व्हॅल्यू मध्ये चेंज मला इथं फंक्शन मध्ये करता येत नाही कॉल बाय व्हॅल्यूच्या ह्या आपल्या कॉलिंग मध्ये. मग इथं काय झालं की इथले हे डमीचे पॅरामीटर्स होते. म्हणजे आम्ही कॉपी इथून एक्स आणि वाय, एक्स एबी च्या व्हॅल्यू एक्स वाय मध्ये कॉपी ज्या केल्या होत्या, त्या एक्स वाय च्या व्हॅल्यू आम्ही स्वॅप केले आणि त्या प्रिंट केले. ओके, स्वॅप झाल्या, प्रिंट झाल्या फंक्शन मध्ये. पण मूळ जे आम्हाला आमच्या मेन मध्ये जे काही एबी आहेत आणि त्यांच्या व्हॅल्यू आम्हाला स्वॅप करायचे त्या झाले नाहीयेत, कारण ते वेगळ्या इट्स डिफरंट. हे डमी पॅरामीटर्स आहेत, डमी पॅरामीटर्स स्वॅप झाले, ते प्रिंट केले, मी इथंच प्रिंट केले. पण मेन मधल्या व्हॅल्यू स्वॅप होऊ शकत नाही. मग तुम्ही म्हणणार रिटर्न करा. मग आम्ही खरं रिटर्न कसं करणार, इथं दोन व्हॅल्यूज आहेत ना, एखादी एकच व्हॅल्यू आम्ही रिटर्न करू शकतो. म्हणजे आम्ही असं लिहिलं रिटर्न एक्स, एक्स आम्ही एकच व्हॅल्यू ए मध्ये रिटर्न होईल. बी ची व्हॅल्यू राहील, ए ची व्हॅल्यू स्वॅप झालेली वेगळी मिळेल, पण बी ची तसंच मिळेल. समजा तुम्ही एकदा ए रिटर्न ए लिहिलं, खाली परत रिटर्न बी लिहिलं, तर एकदा रिटर्न आल्यानंतर परत तिकडे बी ला रिटर्नला येत नाही तो. ठीक आहे, किंवा दोन व्हॅल्यूज एकदम रिटर्न करता येत नाहीत, कारण दोन व्हॅल्यूज आम्हाला एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करता येत नाहीत.
इथं आम्ही कसं लिहितो, इज इक्वल्स टू लिहितो, म्हणजे काहीतरी मग तिकडून येणारी रिटर्न व्हॅल्यू आम्हाला स्टोअर करावी लागते, म्हणजे तिथून येणारी एकच व्हॅल्यू आम्ही रिटर्न मध्ये इथं आलेली स्टोअर करू शकतो. ठीक आहे, ओके. म्हणजेच काय तर सी मध्ये कॉल बाय व्हॅल्यू मध्ये ज्यावेळी तुम्ही लोकल व्हेरिएबल वापरतात, रिटर्न व्हॅल्यू तुम्ही करणार आहे सी मध्ये फंक्शन मध्ये, युजर डिफाईन फंक्शन मध्ये तुम्ही ज्यावेळी व्हॅल्यूज रिटर्न करता ती फक्त आपण एकच व्हॅल्यू रिटर्न करू शकतो. ओके. पण अशी सर्टन सिच्युएशन अशी असते प्रोग्रामिंग मध्ये की आम्हाला नंबर ऑफ व्हॅल्यूज रिटर्न करायचे आहेत, मोर दॅन वन व्हॅल्यूज रिटर्न करायचे, त्यावेळी हे आपलं फेल जातं. ठीक आहे, म्हणून सी प्रोव्हाइड्स अस कॉल बाय रेफरन्स. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आता नवीन एक कन्सेप्ट जी सी ची पॉवरफुल कन्सेप्ट आहे, दॅट इज द पॉइंटर. Okay, pointer is a powerful concept in C and the power of C is in the pointer. म्हणजे सगळे असे म्हणतात की सी इज व्हेरी पॉवरफुल, सी इज व्हेरी पॉवरफुल, पण कुठं पॉवर कुठं आहे तर ही पॉवर ह्या पॉइंटर मध्ये. ठीक आहे, तर हा कन्सेप्ट पॉइंटरचा कन्सेप्ट इथे इंट्रोड्यूस होतोय. रेफरन्स म्हणजे ऍड्रेस लोकेशन्स आणि पॉइंटर्स ही कन्सेप्ट आपल्याला इथं आता घ्यायची आहे आणि मग आपल्याला पुढचा भाग जो आहे कॉल बाय रेफरन्स तो घेता येतो. ठीक आहे, तर ह्यासाठी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी पहिला आपण ही जी नवीन कन्सेप्ट आहे बघूया. आता आपण रेग्युलर भाषेमध्ये काय म्हणतो की पॉइंटर म्हणजे काय, तो जो असा पॉइंट करतो. आम्ही आता बघतो असं पॉइंटर असतो, दिस इज द पॉइंटर. आम्ही बघतो बरेच वेळा आपल्या रेग्युलर जीवनामध्ये असे पॉइंटर्स असतात. काय लिहिलेलं असतं की बस स्टॉपकडे, त्याच्यावर लिहिलं बस स्टॉपकडे. ठीक आहे, किंवा एखादा प्लेस असेल, एखादं पॅलेस काहीतरी, तर पॅलेसकडे किंवा सीबीएस कडे. ठीक आहे, दॅट मीन्स इट्स पॉइंटर्स. तो काय तर दाखवतो, पॉइंट करतो कुठेतरी एल्सवेअर पॉइंट, तो स्वतः ठिकाणी काही नाहीये, तो दुसरीकडे पॉइंटर करतो, पॉइंट करतो. ठीक आहे, थोडीफार तशीच कन्सेप्ट इथं आहे, म्हणून मी एक्झाम्पल दिलं की तुम्हाला बरेच वेळा असे बाण दिसतात की त्याच्यावर लिहिलेलं असतं की इकडे जाण्याचा मार्ग. ठीक आहे, म्हणजे मंदिराकडे जाण्याचा मार्ग, तो पॉइंट काय करत असतो, मंदिराकडे पॉइंट करत असतो. ठीक आहे, तर हे एक एक्झाम्पल घेतलं मी रेग्युलर लाईफ मधलं, तेच थोडीफार त्याच्याशी मिळती जुळती कन्सेप्ट इथं आहे. ओके, आता आपण बघूया. आता काय म्हटलं जातं की पॉइंटर फार कन्सेप्ट अवघड आहे वगैरे, तर असं काही नाहीये, फार सोपी कन्सेप्ट आहे. मी अत्यंत सोपी करून सांगतोय तुम्हाला, आणि एकदा लक्षात आली ना की परत नाही तुम्हाला विसरता येणार. बघा, असं पॉइंटर डिक्लेरेशन असतं इंट स्टार एक्स. ओके, असं स्टार लिहिलं असेल ना की तो पॉइंटर असतो, म्हणजे तो पॉइंट करत असतो. मग तो कुठं पॉइंट करतो बघूया आपण, बघूया. आता असं लिहिलंय इंटिजर स्टार एक्स लिहिलंय. ठीक आहे, आता रॅम मधले मॅनेजमेंट, आता मी पहिल्यापासून तुम्हाला रॅमचं सांगतोय ज्यासाठीच आहे की इथं पॉवरफुल ज्या कन्सेप्ट आहेत सी मधल्या, या सगळ्या ह्या मेमरीवर आधारलेल्या आहेत. म्हणजे पुढे जर तुम्हाला एक्सपर्ट व्हायचं असेल सी प्लस प्लस जावामध्ये नाही, पण सी प्लस प्लस मध्ये, सी प्लस जावामध्ये ही पॉइंटर कन्सेप्ट त्यांनी काढून टाकली आहे. पण तर तुम्हाला ही मेमरी मॅनेजमेंट फार महत्वाची आहे गोष्ट, ज्याच्या थ्रू तुम्ही व्हायरस, अँटीव्हायरस या कन्सेप्ट सुद्धा करू शकता. स्विच ऑफ तुमचा कॉम्प्युटर होतो तो या असल्या कन्सेप्ट म्हणून होतो, मेमरी मॅनेजमेंट म्हणून. ठीक आहे, तर इथं आपण बघूया की एक्स साठी एक जागा तयार होते. ठीक आहे, एक्स साठी एक जागा तयार होते. त्यानंतर मी पुढे लिहितोय बघा, जरा समजून सांगायसाठी मी तुम्हाला असं लिहितोय इंटिजर y इज इक्वल्स टू 10 सेमिकोलॉन. ओके, परत एक व्हेरिएबल आपण तयार केला, त्याला मात्र स्टार लिहिलेलं नाही, तो पॉइंटर नाहीये, हा रेग्युलर व्हेरिएबल आहे. तो असा रॅम मध्ये आणि तयार झाला आहे y, त्याच्यामध्ये 10 स्टोर झाले. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. हे पॉइंटर एक स्टार एक्स आहे, स्टार एक्स नाव दिलेलं नाही त्याला, तो काय देतो फक्त एक्सच नाव देतो. स्टार एक्स म्हणजे पॉइंटर आहे. ठीक आहे, तर एक्स नावाचा पॉइंटर आहे. ठीक आहे, आता इथं मी काय लिहिलं y इज इक्वल टू 10, म्हणजे वायचं एक मेमरी लोकेशन तयार झालं, त्याचे इंटिजर 2 बाईट्सचं, त्याच्यामध्ये 10 स्टोर झालं. ओके, पुढे बघा लिहितोय मी x इज इक्वल्स टू ऍड्रेस ऑफ y. ठीक आहे, काय लिहिलंय मी, x इक्वल्स टू ऍड्रेस ऑफ y. आता ऍड्रेस म्हणजे काय तर त्या बॉक्सचा रॅम मधला नंबर. म्हणजे आम्ही असं चर्चा केली होती की रॅमला नंबरिंग दिलेलं असतं बाईट प्रमाणे, 0, 1, 2, 3 वगैरे असं करत करत इथं समजा काहीतरी 770 ला तो आलेला आहे. ओके, ह्या एक्सचा ऍड्रेस काहीतरी 90 आहे असं आपण धरू. ठीक आहे, आणि वायचा ऍड्रेस आहे 770. ओके, तर इथं काय केलंय मी बघा, तर वायचा ऍड्रेस
y ची व्हॅल्यू किती 10 आहे आणि ऍड्रेस किती आहे 770. तर हा 770 ऍड्रेस आहे ना तो मी एक्स मध्ये स्टोअर केलाय. एक्स इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ वाय, म्हणजे ऍड्रेस ऑफ वाय 770 मी या एक्स मध्ये स्टोअर केलाय. बरोबर. नाउ द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 770. त्याचा ऍड्रेस आहे. आपण एक्झाम्पल घ्यायला लागलो. ठीक आहे. तर वायचा ऍड्रेस आम्ही एक्स मध्ये स्टोअर केलेला आहे. ओके. इथपर्यंत कळालं की वाय एक स्टार एक्स नावाचा एक आम्ही पॉइंटर तयार केलाय आणि ह्या पॉइंटरच्या जो काही व्हेरिएबल तयार होतो एक्स ची जागा तयार होते त्याच्यामध्ये वायचा ऍड्रेस स्टोअर केलेला आहे. वाय कसा आहे इंटिजर आहे. ठीक आहे. वाय कसा आहे इंटिजर आहे. मग इंटिजरचा ऍड्रेस आम्ही स्टोअर केलाय हे इथं सांगतोय आम्ही की आम्ही एक इंटिजर व्हॅल्यूचा ऍड्रेस स्टोअर करणार आहे. तेवढी जागा रिझर्व्ह कर. एक्स साठी जागा केवढी रिझर्व्ह होते जेवढा इंटिजरचा एका इंटिजरचा ऍड्रेस लोकेशन स्टोअर होता येईल एवढी जागा इथं रिझर्व्ह केली जाते आणि त्याच्यामध्ये आम्ही ऍड्रेस स्टोअर केलेला आहे. ओके. आता व्हॅल्यू ऑफ वाय किती आहे 10 आहे. व्हॅल्यू ऑफ एक्स किती आहे ह्या एक्झाम्पल मध्ये 770 आहे. आता व्हॅल्यू ऑफ स्टार एक्स काय मग. आता स्टार एक्स व्हॅल्यू ऑफ स्टार एक्स म्हणजे काय तर स्टार एक्सचा अर्थ असा आहे की ह्याच्यात जे काही ऍड्रेस लोकेशन आहेत त्यातले कंटेंट्सला तो पॉइंट करतो. ठीक आहे. म्हणजे एक्स मध्ये जो ऍड्रेस आहे त्या ऍड्रेस मधले कंटेंट्स त्या घरातल्या कंटेंट्सला तो पॉइंट करतो. दॅट इज द पॉइंटर. म्हणजे स्टार एक्स ची व्हॅल्यू किती येणार आहे 10. ठीक आहे. नाउ स्टार एक्स इज पॉइंट म्हणजे दिस एक्स पॉइंटर इज पॉइंट्स टू 10. 10 इज इंटिजर. ओके. 10 कसं आहे इंटिजर आहे म्हणून त्याला इंटिजर पॉइंटर म्हणतात. तर हा पॉइंट्स टू इंटिजर. हा काय करायला इंटिजर व्हॅल्यूला पॉइंट करतोय म्हणून याला आपण इंटिजर पॉइंटर म्हणतो. आम्ही इथे डिक्लेअर असं केलं की हा एक पॉइंटर आहे तो इंटिजरला पॉइंट करणार आहे आणि इथं तसंच व्हायला लागलंय. बघा यातली जी काही ऍड्रेस लोकेशन आहे त्या ऍड्रेस लोकेशनच्या मधल्या कंटेंटला तो पॉइंट करतो. दॅट इज पॉइंटर. ओके. आता आपण पुढे बघूया. एक आणखी एक्झाम्पल घेऊया. कॅरेक्टरचं एक्झाम्पल घेऊया. मी आणखी एक्सप्लेनेशन करतो. आता एक दुसरं एक्झाम्पल बघूया आपण कॅरेक्टरचं. बघूया आपण कॅरेक्टर पॉइंटर कसं घेतो. कॅर सी स्टार काहीतरी पी केलं. नाउ पी इज अ पॉइंटर विच इज पॉइंट्स टू कॅरेक्टर. आता इथं बघूया मेमरी मॅनेजमेंट कसं असतं. ठीक आहे. आता बघा परत हे असं आपण मेमरी काढतोय त्यामध्ये कुठेतरी पी हा रिझर्व्ह झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक व्हेरिएबल घेतलाय मी कॅर काहीतरी के. ठीक आहे. अँड के इज इक्वल्स टू ए. ओके. हे कॉन्स्टंट असल्यामुळे मी सिंगल कोटेशन मध्ये घेतलं. आता इथं काय झालंय केचा एक 1 बाईट रिझर्व्ह झालाय त्याच्यामध्ये आपण कॅपिटल ए स्टोअर केलं. ओके. आता मी असं करतोय बघा परत पी इज इक्वल्स टू ऍड्रेस ऑफ के. ठीक आहे. बरोबर. म्हणजे आता इथं मी परत याच्या समोरच आहे असं आपण कन्सिडर करूया. हे काहीतरी 9000 ला पी आलेला आहे आणि हा काहीतरी 10,000 ला ए आला. ओके. 10,000 ह्या ऍड्रेस लोकेशनला के आहे. बरोबर. त्याच्यामध्ये व्हॅल्यू आम्ही ए स्टोअर केलेली आहे. कॉन्स्टंट असल्यामुळे इथं मी सिंगल कोटेशन दिले बघा. ठीक आहे. आणि आता आम्ही असं म्हणतोय पी मध्ये ऍड्रेस ऑफ के स्टोअर होणार आहे. ऍड्रेस ऑफ के म्हणजे हा 10,000 जो आहे ना ऍड्रेस याचा कुणाचा ऍड्रेस आहे हा केचा आहे. तो आम्ही कशात स्टोअर करतोय पी मध्ये स्टोअर करतोय. बरोबर. पीचा ऍड्रेस किती आहे 9,000 आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता व्हॅल्यू काय स्टोअर केली 10,000 स्टोअर केली. ठीक आहे. आता 10,000 काय ऍड्रेस ऑफ के आहे. ठीक आहे. लक्षात येते का बघा आपण काय केलंय कॅर स्टार पी म्हणजे स्टार पी म्हणजे पॉइंटर केला. हा पॉइंटर कॅरेक्टरला पॉइंट करतोय पण स्वतः काय करतोय तो एक ऍड्रेस लोकेशन स्टोअर करतोय म्हणजे नंबर स्टोअर करतोय. बघा हा पॉइंटर काय स्टोअर करतोय नंबर स्टोअर करतोय. ठीक आहे. आणि आता के एक नावाचा व्हेरिएबल आम्ही तयार केलाय कॅरेक्टर व्हेरिएबल तयार केलाय त्याच्यामध्ये आम्ही कॅपिटल ए स्टोअर केलंय. ठीक आहे. आणि असं म्हणलंय पी मध्ये आम्ही काय केलंय ऍड्रेस ऑफ के केचा ऍड्रेस आम्ही पी मध्ये स्टोअर केलं. ठीक आहे. आता व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ स्टार पी. आता स्टार पी ची व्हॅल्यू काय असणार आहे तर कॅपिटल ए असणार आहे. तो काय करतोय स्टार पी काय करतोय पॉइंट्स टू द ऍड्रेस लोकेशन मधल्या कंटेंट्सला काय करतोय तो पॉइंट करतोय. म्हणजे स्टार पी इज अ कॅरेक्टर पॉइंटर.
दिस पॉइंटर इज पॉइंट्स टू कॅरेक्टर, कॅरेक्टरला पॉइंट करतोय म्हणून याला काय म्हणतोय आपण कॅरेक्टर पॉइंटर म्हणतोय. हा इटसेल्फ हा नंबर स्टोअर करतोय, तो स्वतः नंबर स्टोअर करतोय, पण तो पॉइंट कोणाला करतोय कॅरेक्टरला पॉइंट करतोय म्हणून याला काय म्हटलं आपण कॅरेक्टर पॉइंटर. मग हा कोणाला पॉइंट करत होता इंटिजरला पॉइंट करत होता म्हणून हा इंटिजर पॉइंटर. तसंच फ्लोटचा केला असेल तर फ्लोट पॉइंटर, डबलचा केला असेल तर डबलचा पॉइंटर. म्हणजे काय की तो ज्याला पॉइंट करतोय त्याचा डाटा टाईप आहे, ठीक आहे, आणि त्याचा ऍड्रेस हा स्टोअर करणार आहे असं आम्ही सांगतोय. म्हणजे पॉइंटर डिक्लेरेशन मध्ये आम्ही असं सांगतोय की हा पॉइंट कुणाला करणार आहे कॅरेक्टरला करणार आहे आणि अशा कॅरेक्टर व्हेरिएबलचा ऍड्रेस याच्यामध्ये स्टोअर होणार आहे, ठीक आहे. ऍड्रेस नंबर मध्येच आहे म्हणजे इटसेल्फ तो नंबर स्टोअर करतोय पण तो स्वतःची व्हॅल्यू दाखवत नाही, याच्यामध्ये असलेल्या ऍड्रेस लोकेशन मधल्या कंटेंट्सला पॉइंट करतोय, दॅट इज द पॉइंटर. ओके, आता ही कन्सेप्ट घेऊन आपल्याला कॉल बाय रेफरन्सला जायचं आहे.